मला जेवढं आकलन झालं त्याच्यात मी तुम्हाला थोडं ऐकलं साहेब. आकलन एवढंच आहे. मी असं वागू नका. तुम्ही जनतेचे मालक नाहीये, नोकर आहात. आणि आम्ही सीपी ऑफिसला आलोय, तुमच्या पोलीस स्टेशनला आलेलो नाहीये. ही काय कोणाची खास पुण्यातील कोथरूड पोलिसांवर 3 महिलांकडून अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेत। कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला जातीवाचक शिवीगाळ झालेली आहे, मारहाण झालेली आहे, असे सगळेच आरोप करण्यात येत आहेत। या सगळ्यामध्ये 2 दिवसांपासून या ज्या महिला आहेत त्या तक्रार दाखल करण्यासाठी पाठपुरावा करतात, मात्र तक्रारही दाखल करून घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। या सगळ्याच्या नंतर आपण बघतोय की हे सगळे जे महिला आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे आणखी काही सहकारी आहेत, हे सगळे आता पुण्यातल्या पोलीस आयुक्तालयामध्ये येऊन बसलेले आहेत। पुण्यातल्या पोलीस आयुक्तालयामध्ये जिथे सीपी सर बसतात तिथे कमिशनरांची भेट घ्यायची आहे आणि त्यांच्या कानावरती हा सगळा विषय घालायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र अर्थात आज रविवार असल्यामुळे सीपी सर ऑफिसला नाही आहेत आणि या ठिकाणून या सगळ्या आंदोलकांना बाहेर जाण्यासाठी कुठेतरी प्रवृत्त केलं जात आहे। पोलिसांकडून यांना बाहेर बसा असं सांगितलं जात आहे। मात्र आपण पूर्वी पाहिलं की थोडासा संघर्ष सुद्धा पोलिसांमध्ये आणि या आंदोलकांमध्ये घडलेला दिसून आला। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे आपण याच आंदोलकांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर ताई, काय नेमकं घडलं होतं, हे मूळ प्रकरण काय आहे? एका चौकशीसाठी म्हणून, एका मिसिंगच्या चौकशीसाठी म्हणून माझ्या मैत्रिणींच्या रूमवर पोलीस आलेत, संभाजीनगरचे काही पोलीस आणि कोथरूड पोलीस स्टेशनचे काही पोलीस। त्यात प्रेमा पाटील मॅडम या इथल्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या, तिथले अमोल कामठे सर संभाजीनगरचे, संजीवनी शिंदे ह्या कॉन्स्टेबल, हे सगळे आले, घुसले। त्यांना घेऊन गेले पोलीस स्टेशनला सिव्हिल ड्रेसमध्ये, त्यांच्या रूममध्ये घुसले त्यांना काही न सांगता, आणि चौकशीसाठी आलोय असं सांगितलं, पण ते गुंडगिरी करत हे सगळं केलं। परत पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्यांचे मोबाईल काढून टाकले। आम्हाला कुणालाच माहित नाही त्या मुली कुठे आहेत आणि आम्हाला सांगितलं नाही त्या कुठे आहेत, आणि त्यांना चौकशीसाठी तुम्ही बोलवलंय ना, मग चौकशी केली पाहिजे। त्यांना जातीवरून हिनवलं गेलं, तू महार मागायची आहेस का, मग तू असंच वागशील, मग तुला बाप नाही तर तू असं वागशील। मग तिच्या मोबाईलमधलं पर्सनल चॅटिंग वाचलं गेलं, तिचे फोटो पाहिले गेले। मग तू असे कपडे घालते का, चड्ड्या घालून फिरतात का तुम्ही, म्हणून तुमचं कॅरेक्टर असं लूज असतं, तुम्ही घाण करत बसता, तुम्ही बाहेरून येणाऱ्या पोरी अशा बॅचलर राहतात तिथे, आणि मग तुझ्यासोबत रोज एक पोरगा झोपत, आतापर्यंत तू 50 पोरांसोबत झोपली असशील ना, तू रंडीबाजी करतेस ना। ही कुठली चौकशी होती, ही कुठली भाषा होती? मारलं गेलं, लाथाबुक्क्यांनी मारलं गेलं। आणि जे तिथे PSI आहेत कामठे, ते ह्या मुलींच्या अंगावर पण धावून आलेत तिथे लेडीज पोलीस असताना सुद्धा। तर हे पोलीस स्टेशनमध्ये घडलेली घटना आहे, आणि जर चौकशी होती तर मग कास्टवरून, तिच्या वागण्यावरून, ती एकटी राहते त्याच्यावरून, तिच्या मायबापावरून, तिच्या सगळ्याच गोष्टींवरून, तिच्या कॅरेक्टरवरून, तुझं कॅरेक्टर लूज आहे, तुला आम्ही कधीच कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही, तुझं करिअर बरबाद करू, तू असं आम्हाला तिने प्रश्न विचारला, तुमची आयडेंटिटी सांगा, तुम्ही कोण आहे, आमच्या घरात कसं घुसले, तू असं ॲरोगंटली बोलतेस, तुझा त्या प्रेमा पाटील मॅडम म्हणताय तुझा मर्डर होऊन जाईल एक दिवस, तू अशी बोलतेस, म्हणजे ही सरळ धमकी आहे। आणि परत त्यांनी ज्या पद्धतीने त्या पोरींना घराच्या बाहेर काढलं, त्यांच्या मालकाने दुसऱ्या दिवशी त्यांना रूम सोडायला सांगितलंय की रूम सोडा, तुम्ही इथे राहू शकत नाही। तर हे सगळं डिफॉर्मेशनचं पण आहे, त्यांची मानहानी केली आहे, त्यांना सेक्शुअली अब्यूज केलंय, त्यांना कास्ट बेस्ड अब्यूज केलंय, हे सगळं झालंय पोलीस स्टेशनमध्ये। आणि परवापासून आम्ही म्हणतोय की आमची FIR नोंदवून घ्या, तर आम्हाला सतत फिरवलं जाते। देशमाने परवा रात्री पण आम्ही पोलीस स्टेशनला होतो 3:30 वाजेपर्यंत, फक्त तक्रार नोंदवून घेतली। काल पण आम्ही म्हटलं की मेडिकल करायचंय, तिचं सपोर्ट करा, तिचं आई आधी त्या मेडिकल करायला त्यांनी सांगितलं आम्ही मेडिकल करणार नाही, FIR दाखल होणार नाही, आम्ही चौकशी करू, आमची 7-8 दिवसांनी बघू। काल पण आम्ही अर्धा वेळ पोलीस स्टेशनला होतो कोथरूडच्या, त्याच्यानंतर आम्ही स्वतः जाऊन तिचं मेडिकल करून आणलंय। आज आम्ही ते CP आमची कुणीच तक्रार ऐकून घेतली म्हणून CP ऑफिसला आलोय। DSPशी आम्ही मोबाईलवर बोललोय, फोनवर DSP म्हणतात बघू, चौकशी करू, अगं आताच झालं असेल तर मग सांगू, तथ्य असेल तर सांगू। कमिशनर म्हणतात देखेंगे, ही काय भाषा आहे देखेंगे? इतकी सेन्सिटिव्ह केस आहे की जातीच्या मुद्द्यावर, त्या 3 पोरी दलित होत्या म्हणून तुम्ही असं वागलात त्यांच्याशी, तरी आणि ब्रुटल अब्यूज आहे ना हा पोलिसांनी केलेला। तर मग ही एका सिस्टीम असं समजते की ह्या दलित पोरी आहेत, ह्या कुठून तरी दुसऱ्या गावांनी राहायला आल्या, त्यांच्या एकट्या राहतात, म्हणजे यांच्या पुढे मागे काहीच नाही, यांना असं उडवून लावू आपण। जर हे असं असेल तर त्या 3 पोरींची लढाई नाहीये, ही आमच्यासारख्या भरपूर हजारो पोरींची लढाई आहे, ज्या अशा गावातून शहरात येतात, स्वतःचं करिअर निर्माण करतात, आणि त्यांना सिस्टीम असं समजते की असं चिडून टाकू म्हणून। तुम्ही असं चिडून टाकू शकत नाही। आता आमची एकच मागणी आहे, बेसिक राईट आहे तिचा, ॲट्रॉसिटी दाखल करायची आहे। ॲट्रॉसिटीसाठी चौकशी वगैरे लागत नाही, FIR दाखल होऊ शकतो, इमिजिएट FIR दाखल होऊ शकतो, तो इमिजिएट FIR दाखल करावा, आणि हा बेसिक राईट आहे। याच्यासाठी आम्ही काहीच आंदोलन करायची पण गरज नाही, पण तरी आम्हाला इथे बसावं लागलंय, कारण की ते दाखल करून घेत नाहीयेत। ते अजून पण म्हणतात इथे जा, त्या ऑफिसला जा, आमचं म्हणणं आहे आम्ही CP ऑफिस कमिशनर ऑफिसला इथे आहोत, इथेच कमिशनरने आम्हाला भेटावं आणि आम्हाला FIR दाखल करायचं आहे। आमचं लास्ट मागणी ही की FIR दाखल केल्याशिवाय आम्हाला काहीच बोलायचं नाही आता। त्याहीपेक्षा महत्वाचं मॅम की एक मिनिट, हा जो काही मुद्दा आहे मूळ, हे प्रकरण सुरू कुठून झालंय? छत्रपती संभाजीनगरचं या सगळ्याशी काय कनेक्शन आहे?
मॅम, मुळात काय होतं, छत्रपती संभाजीनगरमधनं एखादी महिला मिसिंग होते, तिचा सगळा ट्रेसिंग करत ती इथे आणल्या जातं, तो एक मूळ मुद्दा वेगळा होता. ती महिला तिथनं आली, आपण वैष्णवी आगवण्यासारखे जे सगळे काही प्रकरण बघितले त्याच्यात त्या महिलेचा जीव गेला. स्वतःचा जीव वाचावा म्हणून ती बाई तिथनं निघून आली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जे काही उपलब्ध पर्याय आहेत, शासनाने दिलेले पर्याय आहेत, प्रायव्हेटही त्याच्यामध्ये हे नाहीये, त्या महिलेला जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्या सखी वन स्टॉप सेंटरला पोहोचण्यापर्यंतची मदत फक्त केल्या गेलेली आहे. त्याच्यावरनं तुम्ही त्या मुलीला मदत केली हे सगळे आरोप यांच्यावरती लावल्या गेलेले आहेत. ती मुलगी जिवंत राहावी एवढी प्रायमरी अपेक्षा फक्त मदत करताना या मुलींची होती. त्याच्या मागे कुणाचा काहीही दडलेला स्वार्थ इथं संबंध नव्हता. दुसरा मुद्दा, त्याच्यात जर त्या मुलीला दुसरं काही झालं असतं, काही कमी जास्त झालं असतं, तर त्यावेळी शासनाने त्याची काही दखल घेतली असती का? या मुलींच्या घरात घुसून फक्त आयडेंटिटी कार्ड मागितला या गोष्टीचा इगो मनात धरून अगदी पार त्यांचे ड्रॉवर्स हे करून त्याच्यातले इनर्स बाहेर काढून तुम्हाला आत्ताच्या आत्ता चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल, त्याच्यावरती पण त्या मुली तयार झाल्यात. सर, फक्त कपडे घालू द्या साहेब, आम्ही खाली गाडीत येऊन बसतो. तिथे त्या 2 पोलीस तिथे उभ्या राहिल्यात मॅडम, आणि आत्ता आमच्या समोर कपडे घाला, तुम्ही पण बायका आहेत, आम्ही पण बायका आहे, काय असतं वेगळं असतं ही बोलण्याची का? लेडीज, तुम्ही जरी पोलीस डिपार्टमेंट मधल्या असल्यात तरीही तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार दिलेला आहे का? हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला परत त्यांचे फोन बघणं, त्यांचे मेसेजेस बघणं, तू या मित्राला मेसेजेस करते, तू याच्यासोबत झोपतेस, तू याच्यासोबत उठतेस, हे सगळं तुमच्या चौकशीचा भाग होता का? तुम्ही ज्या चौकशी, मी तिथल्या छत्रपती संभाजीनगरचे जे कामठे सर आलेले होते मिसिंगची चौकशी करायला, मी स्वतः सरांच्या सोबत फोनवरती बोलले की सर, ज्या मुलीची तुम्ही चौकशी करत आहात, जी मुलगी मिसिंग आहे तुम्ही शोधत आहात, ती जिल्हा महिला बालकल्याण विभाग या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या वन स्टॉप सेंटरला सध्या मुलगी आहे, तुम्ही प्लीज तिथे जा, तिची स्टेटमेंट घ्या. एखादी व्यक्ती मिसिंग आहे, ती इथे आहे, तुम्हाला पत्ता समजला आहे, मधात या सगळ्या लोकांना त्रास देण्याचा संबंध नाहीये. 6 तास मी त्यांच्याशी बोलल्यानंतर 4-5 तास तरीही त्यांना बसवून ठेवलं गेलेलं आहे तिथे, आणि नंतर 10:30 वाजता जाऊन वन स्टॉप सेंटरला जाऊन त्या मुलीचं स्टेटमेंट घेतलं गेलंय. त्याच्यानंतर यांच्यासोबतल्या एका मुलीला जे घेऊन सोबत फिरत होते, तिला 12:30 वाजता रस्त्यावरती सोडून दिलं गेलेलं आहे. तिच्यासोबत जर घरी पण सोडलं, रस्त्याच्या कोपऱ्यावरती उतरवून दिलं, तिच्यासोबत काही कमी जास्त झालं असतं, कोण जबाबदार होतं? आणि ह्याच्यात आमची FIR दाखल करा म्हणून 3 दिवसापासून कोथरूड पोलीस स्टेशनला फिरतोय. 3रा दिवस आहे आजचा. त्यांचं म्हणणं आहे चौकशी करतो, तथ्य असेल तर FIR दाखल करून घेतो. आमचं त्यांना एक सरळ विनंती होती की सर, अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये चौकशी करून FIR दाखल करा असा शब्द जिथे कुठे असेल, कायद्यामध्ये असेल किंवा सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने दिलेल्या कुठल्या गाईडलाईन्स मध्ये असेल, कुठल्या निकालामध्ये असेल, आम्ही तो मान्य करायला तयार आहे. त्या मुली का खोटं सांगणार आहेत त्यांच्यासोबत, हे सगळं बोललं गेलेलं, हे सगळं घडलेलं आहे या संदर्भात. एवढं सगळं होऊन आज आम्ही जेव्हा इथे CP ऑफिसला आलो आणि आम्ही त्यांना विनंती केली, CP येत नाही तोपर्यंत आम्ही, साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसतो, तर त्यावेळी त्यांचं हे असं होतं की तुम्ही इथे बसू शकत नाही, शांततेचा आणि सुव्यवस्थेचा भंग करताय. हे सरकारी ऑफिस म्हणजे हे गव्हर्नमेंट, हे पब्लिक प्रॉपर्टी नाहीये का? आम्ही इथे बसून बोलू शकत नाही, आमच्या मागण्या मांडू शकत नाही? कोथरूड पोलीस स्टेशनवरनं आम्हाला झिडकावून दिलं म्हणून आम्ही इथे आलेलो आहे, कारण हे CP आहेत, हे एका विशिष्ट विभागाचे आहेत का, पूर्ण जिल्ह्याचे आहेत? मग ह्यांच्याकडे यायचं नाही आणि ह्यांनी आम्हाला मदत करायची नाही, तर आम्ही जायचंय कुणाकडे? कोणाकडनं आम्ही मदतीची अपेक्षा करणं अपेक्षित आहे? साधी FIR दाखल करून घेण्यासाठी जर या लेवलपर्यंत, जो तिचा फंडामेंटल ह्युमन राईट आहे, आम्ही वेगळं काहीच मागत नाहीये, बेसिक मानव अधिकाराचा मुद्दा आहे त्या मुलीचा, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा मुद्दा आहे त्या मुलीचा. त्याच्यापेक्षा पलीकडे जर आम्ही तुम्हाला मागितलं असतं की आत्ताच्या आत्ता शिक्षा करा, त्यांना उभं करा, त्यांना हे करा, तर आमच्या चुका असते. आपण हे मागतच नाही आम्ही काहीच. एवढं तर करून घेणं अपेक्षित आहे पोलिसांनी. FIR दाखल करा, चौकशी करा. चौकशी करून FIR दाखल करतो ही कुठली प्रोसेस आहे? आणि त्या पोरी चौकशीमध्ये पोलिसवाला, कोणता पोलिसवाला स्वतःच्या पोलिसांची निपक्षपातीपणे चौकशी करणार आहे, डिपार्टमेंट मधली स्वतःची? आणि याच्यात अजून एक मुद्दा आहे की त्यांच्या प्रेमा पाटील मॅडमांनी जी धमकी दिली आहे की तुला मर्डर करून टाकतील वगैरे वगैरे, ह्या पोरींचा अजून त्यांनी FIR पण नोंदवून घेतलेलं नाहीये. ह्या पोरी आता बाहेर गेल्यानंतर इथून यांच्यासोबत काही झालं, तुमच्याच डिपार्टमेंट तुम्ही मारू शकता, तुमच्याच तिथे येऊन आणि खोटं बोलू शकता, आणि बाहेर प्रेमा पाटील मॅडम म्हणतात तसं मर्डर, त्यांनी काही, हा डेट थ्रेट ना, काही केलं त्यांनी, तर आम्ही काय करायचं? FIR तर दाखल करा निदान तुम्ही. म्हणजे प्रेमा पाटील यांच्याकडे ID मागितलं होतं? नाही, पोलिसांना ती प्रश्न विचारत होती ना की तुम्ही असं कसं काय आम्हाला हे करताय, असं कसं काय विचारताय, तर आम्हाला माहित नाही कशामुळे झालं. आम्ही असं म्हणतो की त्यांना ह्या प्रश्नांची पण राग आले. ती उत्तर देत होती ना की तुम्ही आमच्याशी असं वागू शकत नाही, तुम्ही मारू शकत नाही, तुम्ही चौकशी करा, तुम्ही आम्हाला बसवा. तर तिला त्यांनी असं की तू उभंच राहायचं, तिला उभं ठेवलेलं आहे पूर्ण वेळ, तिला बसायला सुद्धा दिलं नाही, पाणी विचारलं नाही 6 तास, आणि सगळा छळ चालू केलेला आहे.
तर हे सगळं खूप बरं, इनह्युमन या आहे. दरम्यान पोलीस होते तिथे, जे होते पोलीस त्यांना चौकशीत मदत करणं ठीक आहे. जे लोक पोलीस नाहीत ती लोक माझ्या घरात घुसण्याचा, त्या मुलींच्या घरात घुसण्याचा त्यांना अधिकार काय आहे? त्या लोकांना माझे बाथरूम, माझं किचन, डाळ तांदळाचे डबे उघडून बघण्याचा अधिकार काय, जे पोलीस नाहीयेत त्यांना? कुठल्या बेसिसवरती त्यांना माझ्या कॅरेक्टरवरती, त्या मुलींच्या कॅरेक्टरवरती प्रश्न विचारण्याचा संबंध काय आहे? पोलिसांनाही नाहीच आहे, 100% नाहीये. चौकशीचा भाग चौकशीच्या प्रोटोकॉलने तुम्ही करा. आम्ही सहकार्य करणं आमचं कर्तव्य आहे नागरिक म्हणून. त्या मुलींचं कर्तव्य होतं. तुम्ही केसच्या संदर्भातले प्रश्न विचारा ना. तुम्ही कॅरेक्टर बद्दल, जातीबद्दल, तुम्ही जातीच्याच या आहात, तुम्ही अशाच आहात, तुम्ही इतक्यांखाली झोपलेले असणारे, त्याचा त्या केसची रिलेव्हन्सी काय होती? आणि त्याच्या संदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना तुम्ही इगोवरती घेण्याचा संबंध काय होता? नक्कीच या सगळ्याच्या नंतर आपण बघतोय हे सगळे जे आंदोलक आहेत ते अजूनही सीपी ऑफिसच्या आवारामध्ये आहेत. सीपी ऑफिसच्या बाहेर जाण्यासाठी सांगितलं जात आहे. तुम्ही ज्या काही मागण्या घेऊन या ठिकाणी आलेला आहात आणि आता सुद्धा तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये, तुम्हाला इथून सुद्धा बाहेर जायला वारंवार सारखं सांगितलं जात आहे मगाचपासून. किती वेळ इथे बसणार आहात? आणि जर काही म्हणजे उचलूनच तुम्हाला बाहेर नेण्यापर्यंतची वेळ आली तर त्यांच्याशी नका नाही बोलू नाही, सर. आता आम्ही इथं आम्हाला FIR नोंद झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. FIR नोंद होणं ही एकच प्रायोरिटी आहे आमची सध्या. एक मिनिट थांबा. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी पोलीस सुद्धा आलेले आहेत. मगासपासून या ठिकाणी 4 ते 5 वेगवेगळे पोलीस ऑफिसर्स येऊन गेलेले आहेत आणि या सगळ्यांनाच इथून बाहेर जाण्यासाठी सांगितलं जात आहे. अर्थात आम्ही इथून बाहेर जाणार नाही जोपर्यंत FIR होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून बाहेर जाणार नाही. या भूमिकेवरती हे सगळेच जण आता ठाम असलेले पाहायला मिळतात. ज्या मुलींबरोबर हे सगळं घडलेलं आहे त्या मुली सुद्धा खरं तर प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. जे काही त्यांच्याबरोबर घडलं हे प्रचंड त्यांच्यासाठी सुद्धा अनएक्सपेक्टेड होतं. मुळात या सगळ्याच्या बाबतीत जेव्हा पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी DCPकडून सुद्धा असं सांगण्यात आलं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर खरंच काही घडलेलं असेल तर आम्ही तक्रार दाखल करून घेऊ, FIR करून घेऊ आणि चौकशी करू, असं DCP संभाजी कदम यांनी सांगितलंय. त्याचबरोबर ज्या पोलिसांवरती हे आरोप केले जात आहेत अर्थातच त्यांच्याकडून हे सगळे आरोप फेटाळले सुद्धा जातात. त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते आता जास्त गंभीर झालेलं दिसून येत आहे. स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये एक ट्विट केलेलं आहे. एक ट्विट करत हे सगळं प्रकरण जे आहे ते गृहमंत्र्यांनी कुठेतरी गांभीर्याने घ्यायला हवं आणि जर यामध्ये तथ्य असेल तर या सगळ्या दोषींवरती कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता त्या सुद्धा लक्ष ठेवून असणार आहेत. आज रविवार असल्यामुळे सीपी ऑफिसमध्ये अर्थातच सीपी सर नाहीयेत आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण कुठेतरी जास्त ताणलं जात आहे. तसं पाहायला गेल्यास हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे कारण थेटपणे पुणे पोलिसांवरतीच या सगळ्यात आरोप झालेत. त्यामुळे जे पुणे पोलीस नेहमीच महिलांच्या रक्षणासाठी उभे राहतात त्या पुणे पोलिसांकडून खरंच असं काही घडलंय का आणि जर घडलं असेल तर पोलिसांवरती कारवाई होणार का हा प्रश्न अजूनही तसाच असलेला पाहायला मिळतोय. अर्थात या सगळ्याच्या नंतर हे सगळेच जण या ठिकाणी किती वेळ बसतात आणि या प्रकरणातली FIR दाखल होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.